सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यात पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। धुळ्यात ड्युटीवर असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। सदर घटनेमुळे धुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली असून घटनास्थळी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्यासह नाशिक गुन्हे शाखेचे व आझादनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते। धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गोडाऊन क्रमांक 3 येथे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊनला गार्डची ड्युटी बजावत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी याने आपल्या जवळ असलेल्या SLR रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। यात मुकेश सूर्यवंशी गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश सूर्यवंशी याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचं कारण अजून समजू शकलं नाहीये, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे। पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश सूर्यवंशी सोबत गार्ड ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सदर घटनेसंदर्भात विचारपूस सुरू असून घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने केला जातोय। जागर जनस्थानकरिता रूपक विरारी, धुळे।